दशरथाची मनोदेवता त्याला जी खात्री देत होती, जो विश्वास देत होती की हा यज्ञ आपण करू आणि यानंतर आपलं मनोरथ नक्की पूर्ण होणार आहे, जेव्हा अनंत मनाची एकाणांना त्यांनी मारून टाकावं, त्याच्यासाठी एकच झालं पाहिजे, आपली सगळ्यांची मनं एक झाली पाहिजेत, एवढी भारली गेली पाहिजेत। आणि मग दशरथाने याच मुहूर्ती सोड अश्वतू ही आज्ञा ऐकल्याबरोबर अश्व सोडलेला आहे। पुढे एका संवत्सरानंतर तो यज्ञीय अश्व जेव्हा परत आला, राजा दशरथाच्या विनंतीनुसार, आपणा सर्वांना कथानक माहिती आहे, ऋष्यशृंग मुनींनी यज्ञ मांडला आणि त्यावेळी यज्ञाची सांगता होताना शेवटच्या वेळी एका शुभक्षणी त्या यज्ञीय ज्वालेतून एक रक्तवर्ण महापुरुष प्रकट झाला आणि त्याच्या दुंदुबीसारख्या कणखर आवाजात तो सगळ्यांना सांगत होता, दशरथाला सांगत होता। काय सांगत होता? दशरथा, घे हे पायसदान, पायसदान। सगळ्यांच्या मनावर राज्य करणारं हे गीत ऐकूया। दशरथा, 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 घे हे पायसदान, पायसदान। दशरथा, 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 घे हे पायसदान, पायसदान। तव यज्ञाची होय सांगता, तव यज्ञाची होय सांगता, तृप्त झाल्या सर्व देवता, प्रसन्न झालो नृपा तुझ्यावर, प्रसन्न झालो नृपा तुझ्यावर। श्री विष्णू भगवान दशरथा, 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 घे हे पायसदान, पायसदान। श्री विष्णूची आज्ञा म्हणून आलो मी हा प्रसाद घेऊन, श्री विष्णूची आज्ञा म्हणून आलो मी हा प्रसाद घेऊन। या दानासी, या दानाहून, या दानासी, या दानाहून अन्य नसे उपमान। दशरथा, 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 घे हे पायसदान, पायसदान। करात घेई सुवर्णसाली, देराण्यांना क्षीर आतली, करात घेई सुवर्णसाली, देराण्यांना क्षीर आतली। कामधेनूच्या दुग्धाहूनही, कामधेनूच्या दुग्धाहूनही ओजहीचे बलवान। दशरथा, 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 घे हे पायसदान, पायसदान। राण्या करीतील पायस भक्षण, उदरी होईल वंशारोपण। राण्या करीतील पायस भक्षण, उदरी